शेतकऱ्यांसाठी दिलासा. जालना जिल्ह्यात सीसीआय कापूस खरेदीचा आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते शुभारंभ. जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. भारतीय कापूस निगम मार्फत हमी भावानं कापूस खरेदीला जिल्ह्यात उत्साहात सुरुवात झाली आहे. जालन्यात कापूस खरेदी केंद्राचा शुभारंभ आमदार अर्जुन खोतकर यांच्या हस्ते करण्यात आला. सीसीआय कापूस खरेदी केंद्राच्या शुभारंभाच्या वेळी आमदार अर्जुन खोतकर यांनी स्वतः उपस्थित राहून कापूस खरेदी प्रक्रियेचा आढावा घेतला. यावेळी कापूस उत्पादक शेतकरी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य तसेच सीसीआयचे अधिकारी उपस्थित होते. आमदार खोतकर यांच्या हस्ते पहिल्या शेतकऱ्याच्या कापसाचं वजन करून खरेदीचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्यात आला. यंदा कापसाचे उत्पादन झालेलं असलं तरी बाजारात खासगी व्यापाऱ्यांकडून मिळणारा दर हा अनेक वेळा सरकारच्या किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी असतो. अशा परिस्थितीत सीसीआय मार्फत हमी भावानं कापूस खरेदी सुरू झाल्यानं शेतकऱ्यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबेल आणि त्यांना त्यांच्या कष्टाचं योग्य आर्थिक पाठबळ मिळेल. हे बघा, आता सीसीआयने कापूस खरेदीला सुरुवात केलेली आहे. शेतकऱ्यासाठी अत्यंत आनंदाची समाधानाची बाब आहे. सीसीआयने 8,060चा भाव या ठिकाणी काढलेला आहे आणि तो भाव मॉइश्चरप्रमाणे मॉइश्चर जर असेल तर मग तो भाव कमी होईल. परंतु आज 3 गाड्या आल्या, तिन्ही गाड्याला आम्ही 8,060चा भाव दिलेला आहे. निश्चितपणे एक चांगला हंगाम शेतकऱ्यासाठी राहील असं मला वाटतं. मागच्या वर्षीची काय परिस्थिती होती? मागच्या वर्षी एकरी 12 क्विंटल घेण्याची तशी शासनाने निर्णय घेतला होता. परंतु यावेळेस एकरी आता 4 म्हणजे 5 क्विंटल हा कापूस घ्यावा अशा प्रकारचा सीसीआयला निर्देश आहे. शेतकऱ्यामध्ये याबद्दल नाराजी आहे, सत्य. शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की यामध्ये जे पहिलं होतं 12 क्विंटल एकरी, ते 12 क्विंटल यामध्ये ठेवलं पाहिजे. तर निश्चितपणे मी माननीय कृषी मंत्र्याशी आणि माननीय मुख्यमंत्री आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांच्याशी बोलतो. ताबडतोब त्वरित 12 क्विंटलची मर्यादापर्यंत हे न्यावं अशा प्रकारची विनंती त्यांना मी शेतकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी करेन.